नमस्कार मंडळी. संध्याकाळचे वाजलेत 5:06 का 7 वाजलेत? 7 वाजले का? संध्याकाळचे वाजले 5-7 आणि आपण लागलेलो स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये नवीनच काहीतरी बनवणं चाललेलं आहे. कोणाला आवडतंय नक्की कमेंट मध्ये सांगा. मी आज काय बनवते हे तुम्हाला दाखवते आणि सांगते पण. तर हे पाय इकडं मी ह्या वाटीनं 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं हे ज्वारीचं पीठ आहे. 4 वाट्या ज्वारीचं पीठ आणि हे 4 वाट्यासाठी 2.5 वाटे, ह्या वाटीनंच 2.5 वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे दोन्ही आपण मिक्स करून घेऊ, गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ. तर आज बनायला बघा म्हणजे आपल्या घरी खूप दिवसानंतर बेत, स्पेशल बेत बनवून राहिली मम्मी आज. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला पण कळण काय बनवणं चालू आहे. आणि खूप दिवस आपण काही खाल्लं पण नव्हतं असं. डाळ 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 चालत आपली. आणि हे घेतलंय बघा बेसन पीठ. या वाटीने 1/2 वाटी बेसन पीठ हे पण टाकायचं याच्यामध्ये घेऊ पा आपण थोडस टाकून हळद टाकली पा, हळद, थोडं मीठ त्याच्यात टाकू. आता थोडस तिखट पुढील थोडं टाकायचं तिखट. तुम्ही म्हणताना परत की रसासोबत खायचंय आणि तिखट कशाला जास्त नाहीये, थोडस लागतंय ना. की तुम्ही करून पहा आणि मग मला सांग. इकडं मास्टर शेफ पण आलेला आहे आपला. इथं लय गरमायला लागलंय. मी बाहेर चूल पेटवली, चुलीवर बनवायला लागले. चला आता जाते मी बाहेर, इथं उकडायला लागले. ओके. तर बघा इकडं मास्टर शेफ आलेला आहे आपला. त्याला दिलंय मम्मीनं काम की मिरच्या करतो आपण. दिलं मिरच्या करायच्या बारीक. आता आपण टाकू याच्यामध्ये पाणी टाकून सनी घेऊ सगळं काढू. पाण्याचा काय अंदाज सांगता येत नाही, कारण आता पिठामुळं पिठाचं कसं असतं कमी जास्त लागतं. चमच्यानं कालवतो आम्ही पहिलं सगळं मिक्स करून घेते चमच्यानं. हातानं तर कालवाच लागणार आहे, त्याच्या गाठी बांधतात त्यात फोडायसाठी हातानं कालवाच लागतं. दुपण झालं काय? तो राहिलं थोडं थोडं दुपण होणारच. मस्त घेतलंय सगळं मिक्स करून सनी. आणि एवढं असं पाहिजे आपल्याला, जास्त पतलं पण नाही जास्त घट पण नाही. हे पण एवढं पतलं पाहिजे. सगळं मिक्स करून घेतलंय. सगळ्या काय म्हणतात त्याच्यामध्ये बॅटर थोड्या होत्या त्या सगळ्या फोडल्या. बघू शकता तुम्ही, असं मस्त बॅटर बनवलं. बॅटर म्हणजे त्याला बॅटर असं काहीतरी मस्त बॅटर मी बनवून घेतलंय. चला आता आपल्याला काय करायचं आता काय करायचं? आता बनवते पहिली मटकी. ही मटकी बनवा. मटकी मंडळी काल रात्रीपासून भिजवून ठेवली आणि सकाळी मस्त काय भाजी केली तरी उडदाची डाळ केली ती मम्मीनं सकाळी मस्त एक नंबर. त्याच्यामुळे हे राहिलं. तर आता बनायचं हे पण. चला याला देव बाजूला ठेवून आता झाकून सनी घेऊ आपण मटकीची भाजी बनव. तर बघा मंडळी आता लागली मम्मी इकडं सांड्या तळायला. एवढ्या सांड्या तळून घेतल्यात, बाकी तळणं चालू आहे. आणि इकडं मटकीची डाळ पण आपली बनवून झालेली आहे. अजून बघत राहा पुढं की मम्मी अजून काय काय बनवते, आता पुढं काय करायचं आहे बघत राहा, तुम्हाला पण कळत. सांड्या कुरड्या तळून घेतलेल्या आहेत, तळून ते झालं आहे. आता इकडं चालू आहे मम्मीचं भजे तळणं. हे असं बघा भजे काढलेत. हे बेसन पीठ कालवलं आहे मस्त कोथिंबीर वगैरे टाकून. आणि आता भजे काढलं. आजचा बेत म्हणजे सगळा मम्मीच्या आवडचा बेत आहे, कारण सीझन संपत आलेलं आहे. सीझनचं आखरी बनवणं चालू आहे. मम्मीला आवडतं आहे आपलं खास, त्याच्यामुळं आज सगळं मम्मीच्याच पसंतीचं आणि मम्मीच्याच हिशोबानं चालू आहे सगळं. आम्ही जर असं कधी मला म्हटलं असतं ना तर म्हणले असते नाही आज नाही, तवा करू, नंतर करू, हे करू. पण आता मम्मीच्या आवडचं आहे, त्याच्यामुळे मम्मीने लगेच निर्णय घेतला आणि लगेच बनवणं चालू आहे. आता मंडळी आपलं बाकीचं सगळं झालंय बनवणं आणि आता आली आपली बारी धिरडे बनवायची. हे सगळं आठुळ्या गिठुळ्या सगळ्या फुटून गेल्यात त्याच्यातल्या.
आणि असं मस्त बॅटर बनलेलं आहे आपलं. इकडे आपला तवा पण तापलाय. जाळ काय जास्त लागला काय? इतक्या वेळचा म्हणजे करत होताच म्हणजे कळाला असेल की मग मी काय बनवणार आहे म्हणून. तर बमी बनवणार होते बघा हे धिरडे. तरी अजून एक रेसिपी राहिलीच बाकी. तर हे पहा असं कांदा कापून घ्यायचं आणि असं कांद्यानं मस्त तव्यावर तेल पसरून घ्यायचं त्याच्यावरती. तेल पसरून घ्यायचं. आणि हे तेल पसरल्याच्या नंतर असं वाटीनं भरून हे पाय आपल्या वाटीनं असं मस्त टाकून घ्यायचं. असं चांगलं पांगून घ्यायचं मंडळी अगोदर बघा. त्याला धिरडे म्हणते ते दुसरं काय असतंय दुसरं कोणतं? ते धिरड्यासारखंच बनतंय ते पण त्याचं नाव नाही आठवत मला आता. आणि याच्यावर ठेवायचं पहा मंडळी आपल्याला थोडंसं झाकून. आणि बघत राहा मंडळी अजून एक आपली रेसिपी बाकी आहे. म्हणजे कोणाला कळाला असेल त्यांना की कमेंट पण सांगा आणि ज्यांना कळालं नाही ते बघत राहा. बघा मंडळी बघा सगळं झालं आहे आपल्या इकडे. भजे कुरड्या सांड्या वगैरे काढून हे धिरडे पण तयार आहेत. पप्पा आलेत घरी. पप्पा बघा बसले जेवायला. आणि दुसरी एक रेसिपी राहिली होती ना ते होतं बघा आपला हा आमरस. आता आमरसमध्ये साखर वगैरे टाकून घेतली. तर मी असं घोटाचं काम करून राहिलो बघा. त्याला मस्त घोटून घेतो. साखर टाकली मी त्यात नेमकेच घोटून घेतो. हा ठेवून तिकडं अय्यो येडा. तर चला पप्पा बसले जेवायला. मम्मीच काय राहिलंय काय नाही म्हणलं अजून हे रस बनवून घेतलाय तुम्हाला जेवायला द्यावा. जर गरम गरम लागले तर अजून बनवीन मी. बसला होतो जेवायला. चला मंडळी घेतो मग मस्त एक घोटून साखर इरगडून घेतो चांगली. आवरलं पा आता आपले सगळ्याचे झाले जेवण घेऊन. आता वाजले पा ते वाजले 10 वाजले. 10 वाजले पा आम्हाला सगळं आवरायला जेवण करायला. आता झालंय सगळं आवरून शिवरून. चला आता चाललो तर आपण वर. हे पहा आपलं इकडं घेतलंय कूलर. हे त्याचा टप पाणी पियाला सगळ्या बाटल्या घेतल्या. आणि हे घेऊन सनी आपण चाललो. रोज आपण कुठं झोपायला जातो तिथली आज झोपायची जागा पण दाखवतो तुम्हाला की आम्हाला असं आभाळ येतं आहे. रातच्या वारा वावदन सुटन म्हणून त्याच्या पहिलंच आम्ही वरच कपडे बिपडे सगळं वरच ठेवलेलं आहे. तर कुठं झोपतो ते पण आज दाखवते मी तुम्हाला. संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर चला. तर पहा मंडळी जेवण खावणं सगळं आज आवरलं आपलं. आपण आता आले वरती झोपायला तुम्हाला म्हटलं होतं ना. तर हे बघा इथं असं वरती झोपतो आपण. साईट आहे वरून सगळं खुल्लं इथं मस्त. इकडे बघा एवढा तर लगेच झोपी पण गेला आपला. पप्पा चालले वर बघ ना त्याचं कूलर आणून ठेवलंय. पाणीसुद्धा भरलंय कूलरमध्ये. मम्मी बसली इथं कावाची. हे तिघं जणांचं आचरण तसं तिकडं आहे आणि मग आपलं आचरण एकटाचं इकडं आहे. कारण ते वायली काढून दिलं त्याने मला आत्ताच. मी राहत नाही त्याच्यामध्ये. आणि हा इकडं बघा मस्त नजारा आहे. सगळे झोपले असेल आता नाही का पहा मंडळी असं आहे आमच्या झोपायची जागा. तुम्हाला बरेच दिवसापासून दाखवायची पण काही योग येत नव्हता. संध्याकाळी आपण व्हिडिओ काढत नव्हतो त्याच्यामुळे आज संध्याकाळचा व्हिडिओ बनवलाय. तर म्हणलं चला दाखवा तुम्हाला पण आणि सांगावं आपण. चला बाय बाय. अंधारात कसं दिसतंय काय दिसतंय माहिती नाही. आता काय ये बा आता इकडं बॅटरी बंद. आता इकडे कॅमेरा चालू आहे. आता कॅमेराची बंद केला काही दिवसांनी नाही. तर चला मंडळी बाय बाय.